संगीताचं तर नशीबच म्हणायचं. एवढं झालं ना मग आपण डोळे मिटायला मोकळे. तिकडे व्यवस्था झाली नसती म्हणून प्रोग्राम इकडेच ठेवलाय. ताई मेहरबानी आपली. हा माझा मुलगा प्रशांत 2 वर्षापूर्वी तहसीलदार म्हणून जॉईन झाला. तुझं नाव आणि शिक्षण सांग बेटा. संगीता शामराव काळे, शिक्षण BA झालंय. तुझी आवड निवड घर कामाबद्दल सांग ना जरा. तिला समद काम येतंय बघा. तिथं ना ती जनावरांचं बी करते बघा. इथे मात्र माणसांचं करावं लागेल. सासऱ्यांना पहिला चहा द्यावा लागतो, त्याच्यानंतर सासूबाई पूजेला बसतात. माझ्या सासूबाईंना बिलकुल नोकराच्या हातचं आवडत नाही. करील मी. हिला डायबिटीसचा त्रास आहे. हिचं खाणं पिणं सगळं वेगळं असतं. हे सगळं तुलाच करावं लागेल बरं. लेकरूवानाशी घ्या पदरात. तिचे आईबाप गेले कोरोनात. आजोबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपणच बोलतोय सगळं. तुझी काय अपेक्षा आहे माझ्याकडून? लग्न झालं पाहिजे फक्त. आप्पाला आणि बाईला खूप चिंता असते माझी. हे बघ, सरकारी नोकरीचं कसं असतं तुला तर माहीतच आहे. बऱ्याचदा मी तुला वेळ पण देऊ शकणार नाही. बाकी तू फक्त घर सांभाळ. मुलगी पसंत आहे आम्हाला. लग्न इथेच करू. फक्त एकदा आमच्या लक्ष्मीचे पावलं आम्हाला बघायचे. माफ करा ताई, मोठ्या स्वप्नापायी मी माझी गरिबी विकायला मांडली होती. पण तुमच्या घरात माझ्या गरिबीची काळजी घेणारे कोणी दिसत नाही. श्रीमंत घराण्यापायी संस्कार आणि जबाबदारीच्या नावाखाली दवलेल्या माझ्या लेकराला उद्या तुम्ही माझं वाटोळं केलं हे म्हणायला सुद्धा जागा राहणार नाही. मुलीला गाडी बंगला यापेक्षा सावलीसारखा नवरा आणि आईबापासारखे प्रेम करणारे सासू सासरे पाहिजे असतात.